नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हिशेब तपासणी या विषयाच्या मागील व्याख्यानामध्ये आपण अफरातफरीचे विविध प्रकार, त्या अनुषंगाने हिशेब तपासण्याची कर्तव्ये या मुद्द्यांची सविस्तर चर्चा केलेली आहे. आर्थिक परिस्थितीच्या देखाव्याप्रमाणेच गोपनीय निधी हा एक हिशेबातील खोटेपणाचा प्रकार आपल्याला सांगता येऊ शकेल. गोपनीय निधीलाच सिक्रेट रिझर्व्ह असं म्हटलं जातं. व्यवसायाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये भविष्यात वापरता यावा म्हणून नफ्यातील काही भाग बाजूला काढून ठेवला जातो, त्यास गोपनीय निधी असं म्हटलं जातं. कंपनी कायद्यातील तरतुदीप्रमाणे व्यवसायाला आर्थिक वर्षामध्ये जो नफा मिळालेला असतो, त्या नफ्याचं भागधारकांमध्ये लाभांशाच्या रूपाने वाटप करण्याआधी काही निधी हा बाजूला काढून ठेवावा लागतो, ज्याला कायद्याने मान्यता दिलेली आहे. मग त्यामध्ये जनरल रिझर्व्ह असेल, रेव्हेन्यू रिझर्व्ह असेल, सिंकिंग फंड रिझर्व्ह असेल, कॅपिटल रिझर्व्ह असेल, अशा प्रकारचा निधी बाजूला काढून ठेवण्यास कायद्याने मान्यता आहे. परंतु हे सर्व निधी ताळेबंदामध्ये रिझर्व्ह अँड सरप्लस या हेड खाली दाखवणं हे अनिवार्य असतं. परंतु ज्या वेळेला नफ्यातून एखादा निधी हा बाजूला काढून ठेवला जातो, परंतु त्या निधीची रक्कम मात्र ताळेबंदात दाखवली जात नाही, अशा निधीला गोपनीय निधी असं म्हटलं जातं. आर्थिक देखाव्याच्या नेमक्या उलट परिस्थिती ही गोपनीय निधीच्या बाबतीत झालेली दिसून येते. ज्या वेळेला आर्थिक परिस्थितीचा देखावा निर्माण केला तर त्यावेळेला प्रत्यक्षात आर्थिक परिस्थिती जशी आहे त्यापेक्षा चांगली परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. या उलट प्रत्यक्षात झालेला निधी हा ताळेबंदामध्ये न दाखवल्यामुळे प्रत्यक्षात आर्थिक परिस्थिती जशी आहे त्यापेक्षा आर्थिक परिस्थिती खालावलेली दिसून येते. गोपनीय निधी तयार करण्याचे जे प्रमुख उद्देश आहेत ते म्हणजे स्पर्धकांची फसवणूक करणं. अनेक वेळेला स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आपला खरा नफा लपून ठेवून स्पर्धकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने गोपनीय निधी निर्माण करून व्यवसायाची आर्थिक परिस्थिती खालवलेली आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरा महत्वाचा उद्देश आहे तो म्हणजे अस्वाभाविक किंवा दुर्मिळ नफा लपविणे. व्यवसायाची जी दैनंदिन कार्य आहेत किंवा जी दैनंदिन ऍक्टिव्हिटी आहे त्यातून मिळालेला नफा हा नफा तोटा पत्रकात दाखवला जातो. परंतु काही वेळेला कंपनीला विशिष्ट अशा प्रकारच्या अस्वाभाविक कार्यातून दुर्मिळ नफा हा मोठ्या प्रमाणावरती प्राप्त होतो, जो नफा क्वचितच मिळतो आणि भविष्यात अशा प्रकारे पुन्हा पुन्हा नफा मिळण्याची शक्यता कमी असते. असा दुर्मिळ मिळालेला नफा किंवा एखाद्या वर्षी जास्त प्रमाणात मिळालेला नफा कंपनी गोपनीय निधीला वर्ग करते, ज्यातून भविष्यातील संकटावर मात करणं हे कंपनीला शक्य होतं. अफरातफर. गोपनीय निधीची निर्मिती ही देखील एक प्रकारे अफरातफरच आहे. कंपनीचे मालक अनेकदा अशा प्रकारचा निधी तयार करून भविष्यात वैयक्तिक कामासाठी त्याचा वापर करण्यासाठी
गोपनीय निधी हा निर्माण करतात. कायद्याने बँकिंग संस्थांना अशा प्रकारचा गोपनीय निधी तयार करण्याची परवानगी ही दिलेली आहे. काही वेळेला बँकांना समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि ज्या वेळेला एखाद्या बँकेची आर्थिक परिस्थिती खालावते त्यावेळेला बँकेची परिस्थिती सुधारण्यासाठी या गोपनीय निधीचा वापर करता येतो. त्यामुळे कायद्याने बँकांना गोपनीय निधी निर्माण करण्याची परवानगी ही दिलेली आहे. गोपनीय निधीच्या संदर्भात देखील हिशेब तपासणीला काही कर्तव्ये ही पार पाडावी लागतात. त्यातील पहिलं महत्वाचं कर्तव्य आहे ते म्हणजे हिशेब तपासणीचा अहवाल सादर करणं. कंपनीच्या हिशेब तपासणीला सर्व माहिती सत्य आणि वास्तव आहे असा अहवाल सादर करावा लागतो. जर गोपनीय निधी निर्माण केला असेल तर हिशेब तपासाने दिलेल्या अहवालामध्ये ती बाब स्पष्टपणे नमूद करावी लागते. नियमावलीची तपासणी करणे. कंपनीच्या नियमावलीमध्ये गोपनीय निधी निर्माण करण्याची तरतूद केलेली आहे का याची तपासणी हिशेब तपासाने करावी. जर गोपनीय निधी निर्माण करण्याची तरतूद नियमावलीत असेल तर तो अपहार न मानता तो योग्य आर्थिक व्यवहार मानला जातो. मात्र नियमावलीत तरतूद नसताना जर गोपनीय निधी निर्माण केला असेल तर ती अफरातफर मानली जाते. ही बाब हिशेब तपासाने काटेकोरपणे तपासावी. उत्पन्नाच्या बाबी तपासणं. कंपनीला विविध मार्गाने मिळणारं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या सविस्तर आणि योग्य पद्धतीने नोंदी पुस्तकात केलेल्या आहेत किंवा नाही याची तपासणी हिशेब तपासाने करणं आवश्यक आहे. त्याबरोबरच संपत्ती आणि देयता यांचं सत्यापन करावं. घसारा, बुडीत कर्ज यासाठी योग्य प्रकारे तरतुदी केलेल्या आहेत किंवा नाही याची तपासणी करावी. शिल्लक माल साठ्याचं योग्य पद्धतीने मूल्यांकन करावं. मालमत्तेची नोंद विसरलेली नाही याची तपासणी करावी. बुडीत कर्ज दाखवलेलं आहे किंवा नाही याची देखील खात्री करून घ्यावी. आर्थिक परिस्थितीचा देखावा, गोपनीय निधी आणि या आधी आपण अफरातफरीचे जे विविध प्रकार बघितलेले आहेत त्या अनुषंगाने अफरातफर हा व्यवसायाच्या दृष्टीने एक गैरव्यवहार मानला जातो. ज्यामुळे व्यवसायाचे जे मालक असतात, मग ते भागधारक असतील, कंपनी भागीदार असतील किंवा व्यक्तिगत पातळीवरती एखादी व्यक्ती व्यवसायाचा मालक असेल, त्याचं आर्थिक नुकसान होत असतं. आणि म्हणून व्यवसायातील अफरातफर शोधून काढणं आणि तिला आळा घालणं हे हिशेब तपासाचं एक कर्तव्य असतं. आणि म्हणून अफरातफरीच्या संदर्भामध्ये हिशेब तपासणीची जी प्रमुख कर्तव्य आहेत त्यामध्ये अफरातफर होऊ नये आणि जर ती झाली असेल तर ती शोधून काढावी आणि तिला आळा बसावा यासाठी सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार आणि नोंदी यांची काटेकोरपणे हिशेब तपासाने तपासणी करावी. विक्री अहवालावरून स्थळ आणि नक्कल प्रतीवरून सर्व प्रकारच्या पावत्यांची तपासणी करावी. बऱ्याच वेळेला अफरातफर ही पगार आणि मजुरीच्या पत्रकांमध्ये केली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार आणि कामगारांना दिली जाणारी मजुरी याबाबतची जी पत्रकं तयार केली जातात त्या पत्रकांची काळजीपूर्वक तपासणी करावी. मालसाठ्याच्या मूल्यांकनासाठी कोणत्या प्रकारच्या पद्धतीचा अवलंब केलेला आहे, या पद्धतीमध्ये कोणत्या प्रकारचा बदल केलेला नाही याची खात्री करून घ्यावी. मालाच्या संदर्भातील होणारी अफरातफर टाळण्यासाठी किंवा ती शोधण्यासाठी मालाची नोंदवही, साठवण नोंदवही, आवक जावक रजिस्टर
यांची तपासणी करावी. त्याबरोबरच मालसाठ्याचा मेळ बसतो किंवा नाही यासाठी वेगळ्या प्रकारची गुणोत्तरे तयार करून बघावीत. समजा विशिष्ट तारखेला किती मालसाठा दाखवलेला आहे, त्यानंतर पुढील 15 दिवसामध्ये किती मालाची खरेदी केली, किती मालाची विक्री केली आणि मग 15 दिवसानंतर जो मालसाठा दाखवलेला आहे, तो खरेदी विक्रीच्या गुणोत्तराप्रमाणे बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. नैमित्तिक स्वरूपाच्या नोंदीची देखील काटेकोरपणे तपासणी करावी. एखाद्या व्यवहाराबाबत हिशेब तपासायला शंका आली, त्या व्यवहारामध्ये अफरातफर झालेली आहे असं जर वाटलं, तर त्या व्यवहाराची खोलवर जाऊन तपासणी करावी आणि त्या व्यवहाराच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक पाहावीत. अफरातफर शोधून काढण्यासाठी हिशोबाची तपासणी करताना विशेष काळजी घ्यावी. त्याबरोबरच आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा योग्य वापर करावा. हिशेब तपासल्याने आपली जबाबदारी आणि कर्तव्ये योग्य पद्धतीने पार पाडल्यास व्यवसायामध्ये ज्या चुका आणि अफरातफरी झालेल्या असतात त्यांना निश्चितच आळा बसतो आणि त्यामुळे व्यवसायाच्या मालकांचं होणारं आर्थिक नुकसान वाचतं आणि म्हणून त्यासाठी हिशेब तपासाने आपली चुका आणि अफरातफरी संदर्भातील जी कर्तव्य आहेत त्या कर्तव्यांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे. आजच्या व्याख्यानामध्ये प्रामुख्याने आपण गोपनीय निधीच्या संदर्भातील हिशेब तपासाची कर्तव्ये आणि एकूणच अफरातफरीचे जे विविध प्रकार आहेत ते टाळण्यासाठी आणि ते पुन्हा होऊ नयेत यासाठी हिशेब तपासाची जी कर्तव्य आहेत त्या कर्तव्यांची सविस्तर चर्चा ही केलेली आहे. व्याख्यानाच्या पुढच्या भागामध्ये आपण हिशेब तपासणीची जी विविध तत्व आहेत, ज्या तत्वाच्या अनुषंगाने हिशेब तपासणीचं कार्य हाती घेतलं जातं, त्या तत्वांची सविस्तरपणे चर्चा करूया. आज याच ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.